भोंदू करात प्रकरणामध्ये रुपाली साखळकरांना एसआयटी कडून समन्स बजावण्यात आलं असून शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। भोंदू खरात प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांकडे मोर्चा वळवलाय। शिवनिका ट्रस्टचे सर्व व्यवहार एसआयटीच्या रडारवर आले असून रुपाली साखळकरांना समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे रुपाली साखळकरांची देखील एसआयटी कडून आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। एसआयटीने शिवनिका ट्रस्टच्या बँक खात्यांचे तपशील, मागील काही वर्षातील व्यवहारांची कागदपत्र ताब्यात घेतलीत। शिवनिका या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील नावं रुपाली साखळकर, डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके, कल्पना अशोक कुमार खरात, सुभाषराव केशवराव जमे, ललित प्रकाश गोफणे, नंदकिशोर तुकाराम काटोरे। मला असं वाटतं की पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाही आहे। समन्स सर्वांनाच येत राहतात। त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई